होत असलेला सामना दोन स्थानिक मातबर संघ साईनाथ 11 वर्सेस स्वामी 11. स्वामी 11 संघाने टॉस जिंकून या ठिकाणी गोलंदाजी घेतलेली आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. तीन षटक प्रत्येकी 4 चेंडू. सामना त्वरित चालू करायचा आहे. पंचप्रमुख अनूप एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे. आउट आउट पहिलीच विकेट. या ठिकाणी चुकीची दुरुस्ती, आउट झालेला आहे तो. बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट म्हणजे कौशल्यपूर्ण बॅटिंग. मिळालेल्या चेंडूवर षटकार आणि चौकार डायरेक्ट ठोकणं म्हणजे आत्महत्या. त्यामुळे इतर खेळापेक्षा बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट याचं कौशल्य थोडंसं वेगळं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी. दोन धावा. ग्रेटर हाऊस मित्रमंडळ आयोजित चॅम्पियन्स क्रिकेट लीग 2024. या ठिकाणी पुढील होणारा सामना आनंदाश्रम आणि साईराम 11 या दोन्ही संघांनी टॉससाठी सन्माननीय व्यासपीठाजवळ यायचं आहे. आनंदाश्रम आणि साईराम 11 या दोन्ही संघनायकांना विनंती करण्यात येते, कृपया आपण टॉस करण्यासाठी सन्माननीय व्यासपीठाकडे आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुनश्च तोच अनुभव. या ठिकाणी क्रिकेटला वय नसतं, परंतु अनुभवाने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे गोलंदाज. स्वामी 11 संघ विरुद्ध साईनाथ यांच्यामध्ये या ठिकाणी सुरू असलेला सामना. संघाचे गुण वाढवण्यासाठी आपण उपांत्य फेरीच्या दिशेने सगळेच वाटचाल करत आहात. प्रत्येक विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. उत्कृष्ट असा हा चौकार.
आणि स्वैर चेंडू. भव्य दिव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट 2024. चेंडू घोषित क्षेत्रात. या ठिकाणी सुरू असलेला सामना साईराम वर्सेस साईनाथ 11 वर्सेस स्वामी 11. साईनाथ 11 संघाची धावसंख्या साईनाथ 11 आपण उपांत्य फेरीच्या दिशेने सर्वच संघ वाटचाल करीत आहेत. अटीतटीचे सामने शेवटच्या टप्प्यातले सुरू आहेत. या ठिकाणी सुरू असलेला सामना साईनाथ 11 वर्सेस स्वामी 11. प्रथम फलंदाजी करून 17 धावाचं आव्हान स्वामी 11 संघासमोर ठेवलेलं आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, संघासाठी महत्त्वपूर्ण असं योगदान. अत्यंत अटीतटीचा असा सामना आणि स्वामी 11 संघाचे फलंदाज आपल्या संघाला विजयी करण्यासाठी या ठिकाणी स्वामी 11 संघासमोर 17 धावांचं आव्हान आहे. हे सामने यशस्वी होण्यासाठी या स्थानिक परिसरातील सर्व रहिवासी यांना लाख लाख धन्यवाद. अभिनव असा प्रयोग पहिल्यांदाच या ठिकाणी मुख्य रोडवर आयोजित केलेला आहे. बॉक्स क्रिकेट
उत्कृष्ट अशी गुगली गोलंदाजी, हातावर नियंत्रण, वरून गेला की या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठावर स्थानापन्न झालेले ग्रेस्टास हाऊस मित्रमंडळ विनंतीस मान देऊन या ठिकाणी माजी नगरसेवक आदरणीय मनीषी चव्हाण यांचं शुभागमन सन्माननीय व्यासपीठावर झालेलं जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. आदरणीय माजी नगरसेवक मनीष चव्हाणजी यांना या ठिकाणी ग्रेस्टास हाऊस मित्रमंडळाच्या वतीने अमोल चव्हाण यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाते. आपल्याला कल्पना नसेल की अनेक क्रिकेटचे सामने यशस्वी करण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे हे आपले सहकारी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय मनीषी चव्हाण यांना ग्रेस्टास हाऊस मित्रमंडळाच्या वतीने लाख लाख धन्यवाद. आम्ही ऋणी त्यांचे ज्यांनी सहकार्य केले लाख मोलाचे. झाले भाऊ होतील भाऊ, परंतु हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी सुंदर